तिचं पूर्ण झालेलं नवस फेडायलाच आम्ही आलोय. तो मान्य करून घे आणि तुझे कृपाशीर्वाद आम्हा सगळ्यांवर कायम राहू देत. या मंदिरात आल्यावर खरंच खूप शांत वाटलं, पवित्र वाटलं. असं वाटतंय की आयुष्यभराची दगदग, स्ट्रेस, ताण सगळं लांब निघून गेला. हो ना बा. अहो माझ्या पण आईला या मंदिरामध्ये प्रचिती आली आहे. तिने जे जे नवस या मंदिरामध्ये केले ना ते सगळे नवस पूर्ण झालेत. ती महिन्यातून एकदा तरी ह्या मंदिरात येतेच. खरंच आहे उर्मिला, अगदी जागृत देवस्थानेवर का हे. हो, खूप लांबून लांबून लोक येतात ह्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी. बरं मालती मॅडम, मी दिव्यांची तयारी करून घेऊ का? म्हणजे आता साधारण 2 वाजलेत, मग दिवे पेटवता पेटवता 4 वाजतीलच. हो, चांगली आयडिया आहे. म्हणजे एवढ्या वेळात आपलं कामही होईल आणि हाताला काम असेल तर आपला वेळ सुद्धा जाईल. ठीक आहे, मी आणते दिवे. हो. अजित, चल आपण जरा मंदिर परिसर फिरूया. म्हणे हे मंदिर खूप जुनं आहे, बघून येऊ जरा. बरं वहिनी, ही दिवे आणेपर्यंत आपण वाती वळून घ्यायच्या का? ठेवा इथे. दे. वहिनी, मी काय म्हणते, उर्मिलासाठी आपण इथे नवस फेडायला आलोच आहोत. मग आता राणी आणि इंद्रासाठी पण नवस बोलून जायचं का? नाही, म्हणजे आपण आपल्या बाजूनी तयारीला लागूयात. शेवटी काय, जे राणी आणि इंद्राच्या मनात असेल तेच होईल आणि देवी आईच्या मनात असेल ते होईल. काय वाटतं? म्हणजे आता उर्मिलाचा नवस पूर्ण झाला, तिला बघ कशी छान खुशखबरी मिळाली, आता ती आरामात आहे. आता तसंच तुमच्यासाठी सुद्धा नवस बोलायचा का? काय वहिनी, चालेल? अगदी बरोबर बोललीस बघ तू. अगं, नवस करायला काही हरकत नाहीये, पण आपला इंद्र जरा लाजरा बुजरा आहे ग. या बाबतीत राणी आता तुलाच पुढाकार घ्यायला पाहिजे बर का. काय काय ग, कुठे हरवलीस? नाही, पुढाकार कसा घ्यायचा याचा विचार करतेस का? लाजली. तू इंद्राची आठवण काढून इथे अशीच लाजत बस राणी. तोपर्यंत विक्रांत तिकडे तुझ्या इंद्राला ढगात पाठवेल. आज तू इकडे हवे तेवढे दिवे लाव. उद्या तुला हार घातलेल्या इंद्राच्या फोटो समोरच दिवा लावावा लागणार आहे. एवढं अनकम्फर्टेबल का फील होत आहे मला? मी राणीशी बोलतो. राणीशी बोलल्यावर बेटर फील होईल का?